हाय हॅलो, मी कविता स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत का? मस्त आणि मजेतच असायला हवं. आज आम्ही जाणार होतो कासर साईड डॅम बघायला. रियाला आणि सुट्टी होती, प्रांजलला पण सुट्टी होती आणि म्हटलं चला मस्त फिरून येऊ थोडंसं. मग आम्ही गेलो होतो कासर साईड डॅम बघायला. रिया इथं जाऊन आलेली आहे. ती म्हटली चल तू बघितलेलं आहे का इथे? तर मी बोलली नाही बाबा, आम्ही त्या साईडला अजून तर कधीपर्यंत गेलो नाही आहे. मग ती बोलली चल मला पण सुट्टी आहे, मग आपण सुट्टी मस्त एन्जॉय करू, आज थोडंसं बाहेर फिरून येऊ. मग मला वाटलं थोडं जवळ असेल, पण तिथं भरपूर आमच्या इथपासून आहे ना 20-22 किलोमीटर लांब होतं. तर आम्ही गेलो, मग आम्ही ऑटो बुक केलं आणि आम्ही आता निघालो आहे कासर साईड डॅम बघायला. प्रांजल पण खूप खुश होती. तर म्हटलं चला तर तिकडं जाऊया, कसं आहे काय आहे ते तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करते. तर इकडं सगळं वातावरण एकदम गावाकडच्या सारखं होतं. आणि पुण्याच्या म्हणजे आम्ही जिथं राहतो ना पिंपरी चिंचवडमध्ये, तिथून हे 20-22 किलोमीटर आहे. तर आम्ही इथं रिक्षा बुक केलं, मग रिक्षाने आम्ही इथं आलो होतो. आणि आम्हाला जाताना पण रिक्षा भेटेल की नाही माहीत नव्हतं, म्हणून आम्ही त्या दादांनाच रिक्वेस्ट केली की तुम्ही 1 ते दीड तास इथं थांबा, आम्ही सगळं फिरून झालं की मग आपण परत या रिक्षाने रिटर्न जाऊया. मग आमचं ठरलं त्याच रिक्षाने रिटर्न यायचं. मग आम्ही त्या दादांना तिथं थांबून ठेवलं होतं. मग आता आम्ही निघालो आहे कासर साईड डॅम. हा दिसतो तुम्हाला, हे सगळं धरण आहे, साईडने झाडं वगैरे आहे. जास्त काही नवीन मला काही वाटलं नाही इथं. आपल्या गावाकडच्यासारखंच एरिया होता, फक्त शांत वातावरण होतं, थोडंसं निवांत, दुसरं काही वेगळं काही नाही. इथे सगळे IT वाले मुलं मुली फॅमिली टाईम स्पेंड करण्यासाठी येतात. तर आम्ही इकडं आलो होतो सुट्टीच्या दिवशी, सॅटर्डे संडे, तर इकडं खूपच गर्दी असते. इकडं जाता जाता मला माझ्या शाळेची आठवण आली, कारण की आम्ही शाळेत होतो ना, आमच्या गावात पण एक धरण होतं आणि त्या धरणावरती आम्हाला आहे ना सर घेऊन जायचे. सर मॅडम असं आहे ना, दोघं जण असं मिळून असं मागं मागं चालायचं, हातात जाळी धरायची आणि मग सर आम्हाला घेऊन जायचे एकदम नाही का. आणि आमचं ठरलेलं असायचं की उद्या जायचे आता आपल्या धरणावरती आणि मग काहीतरी घेऊन जायचं खायला नाही का. मग आम्ही काय करायचो, घरून मस्त टिफिन वगैरे बनवून आणायचो, नाहीतर मग काही चिवडा वगैरे असं बनवून आणायचो आणि तिथं सहल आमची जायची धरणावरती. आणि मग तिथं आम्ही बसून आहे ना सगळेजण मस्तपैकी टिफिन वगैरे खायचो आणि गाण्याच्या भेंड्या वगैरे खेळायचो. ह्या गोष्टी ना मला इथं आठवल्या आणि मी ते रियाला पण सांगत होते की आम्ही लहान होतो तर असं जायचं, कारण की पहिले असं काही नव्हतं एवढं नाही का. तर ती मज्जा खूप यायची. आणि आदल्या दिवशीच आमचं ठरलेलं असायचं की आपण दोघींना सोबत चालायचं, तू माझ्यासोबत मी तुझ्यासोबत, असं आमचं खूप असायचं. आणि खरंच शाळेतील मज्जा जी असते ना ती काहीतरी खूप वेगळीच असते. ती आहे ना, तो अनुभव सुद्धा आहे ना खूप वेगळा असतो, कारण की ते दिवस परत येत नाही. माणूस किती मोठं झालं, किती स्वतः फिरायला लागलं, काय झालं ना, पण ती शाळेसारखी मज्जा, शाळेतील गेलेली सहल, हे दिवस आहे ना माणसाला खूप आठवणीत राहतात. आणि या धरणाकडं बघून मला आहे ना आमच्या गावातल्या धरणाची खूप आठवण आली. आम्ही पण धरणावरती सहल आमची घेऊन जायचो, म्हणजे आमचे सर आम्हाला घेऊन जायचे. तर खूप मज्जा यायची, पूर्ण गावभर फिरायचं, मस्त धरणाच्या कडेला जायचं, जेवण वगैरे करायचं. तर चला आता आम्ही इथं आलेलो आहे. तर आता आम्ही बघू, आता इथं मी पण पहिल्यांदा आली आहे, मला पण इथलं काही जास्त माहिती नाही आहे. पण रियाला सगळं माहिती, रिया 1-2 वेळा येऊन गेली होती वाटते, त्याच्यामुळे तिला या सगळ्या गोष्टी माहिती आहे. म्हटलं चल. तर आता आम्ही इथं उतरलो आहे, म्हणजे इथं आलेलो आहे कासर साई डॅम्पजवळ. तर आता बघू आतमध्ये काय कसं आहे ते. तर चला आम्ही आता इथं उतरलो आहे. तर जरा जिकडं तिकडं पाणी होतं, जास्त काही पाणी नव्हतं धरणामध्ये. आता सध्या उन्हाळा चालू होता, त्याच्यामुळे पाणी वगैरे काही नव्हतं. आणि सगळे फोटोशूट वगैरे करत होते. आणि बाकी काय इथं फक्त थोडंसं खाण्यासाठी पण भेटायचं नाही का, पॉपकॉर्न वगैरे, मॅगी गरम गरम असं बाहेर आले होते धरणाच्या साईडला, सगळे विकत होते. त्याच्यानंतर जामून वगैरे आणि चहा कॉफी हे सगळं होतं. ते पण लोक एन्जॉय करत होते. म्हटलं चला आपण पण थोडेसे फोटोज वगैरे काढू. आणि मग लगेच प्रांजलचं पण चालू होतं की काय खायचं काय खायचं. म्हटलं चल नंतर एकदा बघूया, आपण एकदा पुढं जाऊन बघूया. इथं बाकीचं बरंच होतं, बोटिंग वगैरे होतं, वेगवेगळ्या राईड वगैरे होत्या. पण आम्हाला ना राईड वगैरे तर काही करायची नाही. म्हटले बाबा राईड वगैरे बघून खूप भीती वाटते नाही का, ऐकायला येतं कुठं कुठं काय काय झालं. तर त्यामुळे ना राईड वगैरे काय करायचं नाही. थोडं बसायचं तर 10-15-20 मिनटं. आणि फोटोज वगैरे काढायचे होते. रियाला पण थोडीशी तिला आवडतं फोटो वगैरे काढायला. मग म्हटलं चल फोटोज वगैरे काढू. सनसेट पॉईंट बघण्यासारखं होतं, मग तिथं बघितलं, थोडंसं फोटोज वगैरे काढले. आणि बाकी बरेचसे लोक राईड वगैरे करत होते, बोटिंग वगैरे होतं. पण आम्ही काय त्याच्यात बसलो वगैरे नाही. आम्ही फक्त फोटोज व्हिडिओज वगैरे काढले थोडेसे. आणि बाहेर येऊन मग थोडंसं वडापाव वगैरे खाल्लं.
आम्ही काही जास्त फिरलो नाही आणि फिरण्यासारखं जास्त काही होतंच नाही तिथं, फक्त पाणी वगैरे होतं. प्रांजलला पण खूप मज्जा येत होती आणि जास्त पण पाणी नव्हतं. रियाला बोलले, चल तू आमच्या गावाकडं, तुला आमच्या गावचं धरण दाखवते. आमच्या गावाकडं पण धरण पाणी वगैरे आहे, फक्त असलं बोटिंग वगैरे नाही आहे. ती बोलली, चल एक दिवस नक्की तुमच्या गावाकडे यायचं आहे. तर चला, कसं वाटते तुम्हाला इकडं वातावरण वगैरे? मला तर काय नॉर्मलच वाटत होतं, जास्त काही असं एकदम एक्सायटेड वगैरे काही नाही आहे. नॉर्मल ठिकाण आहे आणि बरेचसे लोक फोटोज व्हिडिओसाठीच इथं येतात. तर चला, तुम्हाला पण कसं वाटते कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण पुण्यामध्ये राहत असेल तर तुम्ही पण या साईडला कधी गेला आहे का? कासार साई डॅम बघण्यासाठी गेले असेल तर नक्की सांगा. नसेल गेले तर बघायचं असेल तर जाऊन येऊ शकता. छान आहे, आवडेल तुम्हाला पण नक्कीच. चला, भेटू उद्याच्या छान व्हिडिओत. बाय.